अगं बाळा, मी बोलते. कशी आहेस? काय सांगू आई तुला कशी आहे मी. सिद्धिराज जोपर्यंत घरी येत नाहीत ना तोपर्यंत माझं मन कशातच नाही लागणार. भावना, अगं ऐकतेस का? नाही नाही काही नाही, बोल ना. अगं ते आपली जानू आहे ना, ती म्हणत होती की तुझं डोहाळ जेवण करूया. तर माझ्या मनात आलं की आपण आपल्याच घरी करूया का? मी तुला नंतर सांगू का? काय ग, काय झालं? कसल्या काळजीत आहेस का? आईला जर सिद्धिराज बद्दल कळलं तर तिला खूप टेन्शन आहे. सगळे आता कुठे जयंतच्या धक्क्यातून रिकवर होत आहेत, त्यांना अजून त्रास नको. आई, जानू कशी आहे ग? सावरली का आता? अगं तेच सांगते ना मी. तिनेच स्वतः विषय काढला तुझ्या डोहाळ जेवणाचा. म्हणजे ती तिच्या बाजूने सावरण्याचा प्रयत्न करतेच आहे. तर म्हणून मला वाटलं की डोहाळ जेवण झालं तर सगळे आपण एकत्र असू, तिला बरं वाटेल. तुला काय वाटतं? कशाबद्दल? भावना, अगं तुझं लक्ष कुठे आहे? काय बोलतोय आपण? काय झालं, तुला काही त्रास होतोय का? आई 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 अगं मी ऍक्च्युली ना दवाखान्यात आली आहे सोनोग्राफीसाठी. अगं बाळा, सांगायचं ना मग मला. तू सिद्धूला फोन दे, मी त्याच्याशी बोलते. अगं ते खाली दवाखान्यात गेलेत औषधं आणायला. मी मी नंतर करते आई तुला फोन. हा मी नंतर करते, बाय. हा पण तू मोकळी झाली की फोन कर. हॅलो, काय झालंय? असं का वागतेय भावना? देवा, सगळं ठीक असू दे बाबा. अशी कशी बाई आहेस ग तू? तुला जगातल्या कोणाचा स्वर सुतकच नाहीये का ग? तुझं मन दुसऱ्याच्या काळजीने जराही अस्वस्थ होत नाही का ग? मी तरी कोणाकडून अपेक्षा करतोय म्हणा. त्या दिवशी सिद्धूला निलांबरीच्या प्रेग्नन्सी बद्दल सत्य सांगितल्यावरच हे सगळं घडलं. मी त्याला हे सगळं सांगायलाच नको होतं का? हे सगळं माझ्यामुळेच घडलंय का? पण मी जर सिद्धूला सगळं सांगितलं नसतं तर तो आयुष्यभर गिल्ट मध्ये राहिला असता आणि हे मला कधीच बघवलं नसतं. पण एक गोष्ट कळत नाही मला, सिद्धू जर निलांबरीच्या त्या सिक्रेट पार्टनरला शोधायला गेला होता तर तो मग अजूनपर्यंत घरी कसा आला नाही? कुठं गेलाय तो? भाऊ, तुमचा भाऊ पण तुमच्यासारखाच. मला वाटलं होतं की तो तो माझ्या मित्राला घरच्यांसमोर उभं करल, माझं पितळ उघडं पाडेल, मला घरातून हाकलून द्याल. पण असं काहीच घडलं नाही. असं कसं गायब झालं तुमचा भाऊ? गप्पा बस निलांबरी. कशी दगडाच्या काळजाची आहेस ग तू? तुला तू सोडून जगातल्या कुणाबद्दल काहीच वाटत नाही. देवा, केलास हं? काय चाललं तुझं निलांबरी? तुमचं समाधान नाही झालं? माझी काळजी नाही दिसली तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, ह्या अशा फेऱ्या मारून आपल्याला एखाद्याची काळजी वाटते असं आहे का? हे बघा, एक गोष्ट कान नीट उघडे ठेवून ऐका. नाही वाटत मला तुमच्या भावाबद्दल काही. ज्या लोकांना माझी पर्वा नाही ना, मग ते सरणावर जरी गेले ना, मला काहीही फरक पडत नाही. ऐक ना, आय एम सॉरी, पण म्हणजे मला तुला हर्ट करायचं नव्हतं. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तू असं रोज नको ना मला न्यायला वगैरे येऊस. प्लीज समजून घे. कसं समजून घेऊ जानू? तू मला काही सांगितलंस तर कळेल ना मला. नाहीतर तुझ्या मनात काय सुरू आहे हे कसं कळेल का मला? जयंत जरी लॉकअपमध्ये असला तरी तो मला, माझ्या मित्रांना त्रास देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. विश्वाने माझ्यासाठी इतकं केलंय, त्यात आता अजून त्याला त्रास व्हायला नको. जानू,
काय झालं? पण मी जर विश्वाला सांगितलं तर त्याला माझं अजूनच टेन्शन येईल आणि तो रोज हट्टाने मला न्यायला येईल. जानू, सांगतेस ना? हो ते नाही नाही काही नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तू प्लीज असा रोज मला न्यायला येऊ नकोस. दॅट्स इट. बाय. महेश भाऊजी सांगा ना हो, कळलं का काही सिद्धिराज कुठे आहे? अहो असे कसे गायब होतील सिद्धिराज? मला तर काही कळत नाहीये, काही सुचतच नाहीये. काय करायचं आता? हो वहिनी 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 तुम्ही शांत व्हा प्लीज. अहो कशी शांत राहू सांगा? सिद्धिराज सापडत नाहीये, त्यांना कुठे शोधायचं मला कळत नाहीये. मला तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? प्लीज सांगा. वहिनी ऍक्च्युली मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. सिद्धू गायब होण्याआधी मला त्याचा फोन आला होता. तो कुठल्या तरी माणसाला शोधायचं असं म्हणत होता. हो पण त्या माणसाला काही नाव गाव काही असेल ना? हा ते काय माहित नाही. हा पण निलांबरी वहिनीच्या संदर्भात काहीतरी आहे असं कळलंय मला. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी तो गेलाय. काहीतरी सागर असं म्हणाला होता. हा सागर, बस एवढंच माहिती हो वहिनी मला. सागर? नक्की कोण असेल हा सागर? आणि त्याचा काय संबंध आहे सिद्धिराजशी? सिद्धिराज गायब होण्यामागे नक्कीच नीलांबरी वहिनींचा हात आहे एवढं मात्र नक्की.